सध्या मालेगावच्या मनसूर आयुष युनानी काड्याची सर्वत्र चर्चा होत आहे। होय, मालेगावमधील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी या काड्याने नामी काम केल्याचे बोलले जात आहे। तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या काड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याचं म्हटलं जात आहे। हा काढा कसा बनवला जातो तसेच किती जणांनी याचा लाभ घेतलाय हे जाणून घेऊ थेट मालेगाव येथून या स्पेशल रिपोर्टमध्ये। मालेगाव येथील मोहम्मदिया तिबिया कॉलेज अँड असह्यर हॉस्पिटल या संस्थेच्या वतीनं गेल्या 40 वर्षापासून आयुष मनसुरी काढा बनवला जातोय। या ठिकाणी साधारण 8 ते 10 जडीबुटीपासून हा काढा बनवला जातो। या कंपनीमध्ये हा तयार केला जातो। या संस्थेच्या वतीनं दिवस रात्र या ठिकाणी या काढा बनवण्याचं काम सुरू असून 2 महिन्यांपासून या काढ्याला वेटिंग आहे। कशा पद्धतीने हा काढा बनवला जातो व कोणत्या कारणाकरता उपयोगात येतो हे जाणून घेऊया। आपण आता आहोत मालेगावच्या मनसुरा काढा ज्या ठिकाणी बनतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात ज्याने चर्चा केलेली आहे। सध्या कोरोनावर उपाय जो म्हटला जातो आयुर्वेदिक, तो हा काढा मनसुरा काढा कशा पद्धतीने बनतो, कशी वेटिंग आहे हे संपूर्ण आपण जाणून घेऊया 9 न्यूजच्या माध्यमातून। आता ही आपण पॅकिंग बघू शकतो की हा काढ्याची पॅकिंग आहे। हा काढा अनेक जडीबुट्यांपासून बनला जातो। कशा पद्धतीने बनतो आपण ते सगळं जाणून घेऊया। इम्युनिटी पॉवर जी वाढवण्याची जी शक्ती असते ते ह्या काढ्यामध्ये आहे। म्हणजे कोणताही रोग व्हायच्या आधी जी प्रतिकार शक्ती करता काढा वापरला जातो। ही पॅकिंग केली जाते 8 एका पॅकेटमध्ये 8 पॅकेट आहेत, जेणेकरून एका व्यक्तीला एका ग्लासमध्ये तो पिऊ शकतो। म्हणजे साधारण 8 दिवस हा काढा पिलात तर त्याची रोगप्रतिकार शक्ती नक्कीच वाढते। आणि हा कशा पद्धतीने हा काढा काम करतो आणि कशा पद्धतीने हा बनवला जातो, आपल्याबरोबर येथील उपप्राचार्य डॉक्टर मिनाज आहेत। आमचं हे मोहम्मदिया तिबिया महाविद्यालय व असह्यर रुग्णालय मालेगावला आमच्याकडे एक कॉन्कॉक्शन आणि डिकॉक्शन ज्याला आज आपण मनसुरा काढा नावाने जाणवतो, हे औषधमध्ये 9 प्रकारचे औषध आहे। आणि हे काळामध्ये जे काही औषध आहे ते ताप कमी करणारे आणि दुसरा खोकला कमी करणारे, सामान्य अशक्तपणा आणि दुसरा एक घसा खोकणे, हे जे काही लक्षणं आहे हे औषधमध्ये हे डिकॉक्शन आणि काळामध्ये 9 प्रकारचे औषध आहे जे ताप कमी करणारी, घसा खोकणे हे कमी करणारा, खोकला कमी करणारा, सामान्य अशक्तपणा दूर करणारा, त्याच्यानंतर एक इम्युनिटी आणि एक रोगप्रतिकार शक्ती आपण म्हणतात त्याला वाढवण्यासाठी आपण हे औषध देतोय। मालेगाव सुरुवातीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे एकमेव ठिकाण होते, परंतु हळूहळू हे रुग्ण कमी होत गेले आणि त्यातील रुग्णांची संख्या आटोक्यात येत गेली। त्यामुळे येथील मालेगावमधील नागरिकांचा विश्वास या काड्यावर बसला असून बाधित झालेले रुग्ण या काड्याच्या बाबतीत काय अनुभव सांगतायत हे त्यांच्या तोंडूनच ऐकूया। शेख गुलाम मोहम्मद मेरा नाम है। मैं और मेरी मिसेस, हम दोनों को कोरोना था, बुखार था, 82% ऑक्सीजन थी। ऐसी पोजीशन में हम लोग ने 10 तारीख को स्वैब दिए। रिपोर्ट आने से पहले हम लोग नेगेटिव हो गए। रिपोर्ट हमारी 19 जून को आई। 10 मई को स्वैब दिए थे, 19 जून को रिपोर्ट आई। तब तक कि हम लोग क्लियर कट हो गए थे। हमारे पूरे घर को भी हमने मनसूरा का काढ़ा दिया और यहाँ का बुखार की दवा दी, उससे हम लोग ठीक हो गए। हमको ना बाहर से हमारे रिश्तेदारों के फ़ोन आ रहे हैं मनसूरा का काढ़ा जो हाँ कोरोना के लिए जो चल रहा है, बीमारी के लिए, तो बस वही सिलसिले में हम लोग आए थे यहाँ पर काढ़ा लेने के लिए। हाँ, उससे फ़र्क पड़ रहा है, 99% तो फ़र्क पड़ ही रहा है उससे। अनेक दिवसांपासून या काड्याची मागणी इतकी वाढली आहे की आज जरी आपण बुकिंग केली तर आपल्याला ही साधारण 20 ते 25 दिवसांनी मिळण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया कशा पद्धतीची वेटिंग आहे आणि कशी काड्याला मागणी होत आहे। मैं डॉक्टर अब्दुल माजिद मोहम्मदिया तिबिया कॉलेज का इंचार्ज हूँ। मैं आप लोगों को बता दूँ कि हम लोगों के पास मोर देन 4000 मोर वेटिंग लिस्ट है और हम लोगों के पास ऑर्डर कम से कम 2.5 लाख से 3 लाख का ऑर्डर है और ऑल ओवर इंडिया से ऑर्डर है हम लोगों को। पहले तो हम समझ रहे थे कि हमको सिर्फ महाराष्ट्र लेवल पे या डिस्ट्रिक्ट लेवल पे ही हमको इसको सप्लाई करना पड़ेगा, लेकिन अभी हम लोगों के पास ऑल ओवर इंडिया से जो है 2.5 से 3 लाख पैकेट का ऑर्डर आएगा। कितने दिन का बुकिंग अभी आपके बुकिंग तो अभी हमारा ऐसा है कि हमने पहले मैनुअल पैकिंग में इसको कवर करने की कोशिश की है, लेकिन जब हमारे पास इतने ज़्यादा ऑर्डर आ गए तो हमने यहाँ पर
पैकिंग मशीन का इंतज़ाम करवाया है। पैकिंग मशीन का इंतज़ाम होने के बाद हमारा जो टारगेट है डेली का 15,000 से 20,000 पैकेट हम अगर तैयार करते हैं तो हम ये 20 से 25 दिन में इन लोगों का ऑर्डर पूरा कर सकते हैं। आतापर्यंत या संस्थेने 2 लाखांच्या वरती काड्यांची पाकिटे केली असून पूर्वी मॅन्युअल पद्धतीने हा काडा बनवला जात होता, परंतु मागणी वाढू लागल्याने आता तो मशीनवर डायरेक्ट पॅकिंग होऊन येतो। आपण बघू शकतो 6 ग्रॅमची ही पुडी आहे ज्यामध्ये काढा आपण बनवू शकतो। साधारण एका काड्याला 2 वेळा सुकवलं तरी आपण 2 कप दिवसभरात पिऊ शकतो। असे 8 यामध्ये पॅकेटमध्ये टाकले आलेले आहेत आणि ही पॅकिंग अशा पद्धतीने चालते। दिवस रात्र या ठिकाणी हे वर्कर काम करत आहेत आणि ही संस्था फक्त सेवा म्हणून करत आहेत। जरी या काड्याला 40 रुपये खर्च येत असेल तर 20 रुपये ही संस्था स्वतःकडून टाकून हे कार्य करीत आहेत। केवळ 20 रुपये त्यांनी ह्या पाकिटाची किंमत ठेवलेली असून दिवस रात्र ह्या काड्याचे काम चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुद्धा त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांना ऑर्डर येत आहेत। हाच तो काढा आहे, मालेगाव पॅटर्न म्हणतो आपण, तो मालेगाव पॅटर्न मनसुरा काड्याचा ओळखला जातोय। सध्याची मालेगावमधील आपण परिस्थिती पाहतोय, या काड्यांवर एवढा विश्वास वाढला आहे की येथील बरेच नागरिक आता मास्क न लावता खुल्या पद्धतीने बाजारात खरेदी विक्री करीत आहेत। कोणालाही कुठल्याही प्रकारचे येथे भय राहिलेले नाही। काही दिवसांपूर्वी पूर्णपणे बरे झालेले काही पोलीस देखील या काड्याने रिपेअर झालेले ही संस्था सांगत आहे। सध्या फक्त शहरात काड्याची चर्चा सुरू आहे। येथील कोरोनाचे भय देखील कमी झाल्याचे बोलले जात आहे। असे खूपसे काडे शहरात अनेक ठिकाणी बनवले जात असले तरीही सर्वात जास्त मागणी ही मनसूर आयुष काड्याची वाढली असून येथे दिवसभर रांगाच रांगा असतात। काड्याची बुकिंग करण्याकरिता आपल्याला जरी ऑर्डर द्यायची असेल तर या संस्थेला आपण फोन केला तर ती बुकिंग होऊ शकते। 9 न्यूज तर्फे हा सामाजिक संदेश आम्ही आपल्यापर्यंत थेट मालेगाववरून पोहोचवत आहोत। जेणेकरून आपल्याला सुद्धा काही त्रास जाणवत असेल तर नक्कीच या काड्याचा वापर आपण करून पहा, असे आवाहन येथील संस्थाचालक करीत आहेत। हा मी मास्क का काढतोय तर ही डेअरिंग आली फक्त मनसुरा काढा बघितल्यानंतर मालेगावचा। हो, ह्या मनसुरा काड्याची चर्चा तर आपण संपूर्ण भारतभर महाराष्ट्रात मालेगावमध्ये ऐकलीच होती। आपल्यासोबत हा मास्क उतरवण्याची डेअरिंग का आली। आपल्याबरोबर संचालक आहेत येथील डॉक्टर अबुल इरफान, आपण यांच्याशी चर्चा करू। सर, ये काढ़े के बारे में बोलिए, क्या क्या लोगों ने करना चाहिए इसके बारे में? देखिए, पहली चीज़ तो कोरोना जो है ये डिसीज़ है, ऐसा सोचना नहीं है कि डिसीज़ नहीं है। ये बीमारी है और इस बीमारी का बराबर सिम्टम्स मिलता है और अगर सीवियर सिम्टम आया तो डेथ भी होती है, लेकिन बहुत लास्ट स्टेज में, बहुत लास्ट स्टेज में होती है। उस स्टेज से पहले ज़्यादातर लोग डर जाते हैं और डरने की वजह से इसकी डिसीज़ और तेज़ी से बढ़ती है। तो सबसे पहली चीज़ तो सारी सोशल डिस्टेंसिंग, मास्क वगैरह सब इस्तेमाल करो आप, लेकिन डरो मत। इस बीमारी से डरने की कोई ज़रूरत नहीं है। और मैं ये गारंटी से कह सकता हूँ कि जब ये काढ़ा पब्लिक के हाथ में आता है तो उनके दिल से डर निकल जाता है। उनको ऐसा लगता है कि इससे बीमारी अच्छी हो जाएगी। बीमारी अच्छी होगी या नहीं होगी, लेकिन दिल से डर बराबर निकलेगा। और दिल से डर निकल गया तो इम्यून सिस्टम और अच्छे से बूस्ट होगा। एक साइन होती है स्टिग्मा बोलकर, यानी साइकोलॉजिकल इसमें एक सबसे बड़ा प्रेशर पड़ता है। तो बंदों पर, यानी जो भी आदमी अफेक्टेड है या नहीं भी है, तो उस पर साइकोलॉजिकल इफेक्ट ऐसा आता है कि अब क्या होगा। तो उसलिए वो ढूंढता है, क्योंकि WHO ने भी कोई प्रॉपर गाइडलाइन नहीं दी है कि इसमें स्पेसिफिक ट्रीटमेंट क्या है। ट्रीटमेंट सिर्फ सिम्टोमेटिक है। तो सिम्टोमेटिक में हमारे जो काढ़े का काम है वो बहुत अच्छा है। इम्यूनिटी को बूस्ट करेगा, सिम्टम को कम करेगा, और जैसे जैसे सिम्टम कम होते हैं वैसे वैसे धीरे धीरे आदमी के अंदर डेयरिंग आती है। और ये सबसे इम्पॉर्टेंट रोल है इसका कि ये दिल से डर निकालता है आपको। 9 न्यूजसाठी किशोर बेलसरेसह प्रवीण काळबांडे, नाशिक।